हाय गाईज, माझं ऑप्शन वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. तो आजच्या व्हिडिओमध्ये उत्तर या मराठी चित्रपटाचं रिव्ह्यू करणार आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे वाक्य लक्षात ठेवून उत्तर नावाचा मराठी चित्रपट तुम्ही बघायला जा. तुम्हाला 100% आवडेल. सो बेसिकली हा चित्रपट निनाद आणि तिची आई म्हणजे उमाबद्दल आहे. उमा इमोशनली जितकी एक्सप्रेसिव्ह आहे तितकंच इमोशनलेस निनाद आहे. निनाद म्हणजे नन्या स्वतःच्या लाईफमध्ये इतका जास्त बिझी की त्याच्याकडे त्याच्या आईसाठी सुद्धा वेळ नाही. पण याच्या लाईफमध्ये असं काही घडतं ज्यानंतर त्याला त्याच्या आईची खरी व्हॅल्यू कळते. ही फिल्म अराउंड 2 तास 10 मिनिटाची असेल, जी कमीत कमीत वेळात जास्त इमोशनल इम्पॅक्ट सोडते. या फिल्मच्या स्टार्टिंगच्या हाफ एन आवर मध्ये तुम्हाला चांगली कॉमेडी पाहायला मिळेल, पण त्यानंतर चित्रपट असा सुपर सॉलिड इमोशनल गेम खेळेल जो तुम्हाला शेवटपर्यंत इमोशनली एंगेज ठेवेल आणि 1 मिनिटासाठी सुद्धा चित्रपट तुम्हाला बोर करणार नाही. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपलं जर किती पुढे गेलं तरी सुद्धा AI आईची जागा कधीच घेऊ नाही शकणार, कारण आईकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात, तिला सगळं माहिती असतं. ऑनेस्टली सेइंग मी एक टिपिकल मामाज बॉय आहे आणि जेव्हा आईचा टॉपिक समोर येतो then आय एम द मोस्ट स्ट्रॉंगेस्ट अँड विकेस्ट पर्सन इन दिस वर्ल्ड. आणि मुली फिल्मच्या क्लायमॅक्समध्ये तर मी खूप जास्त रडलो आणि तुम्हाला सुद्धा तो मुवमेंट खूप जास्त इमोशनल करेल, मला 100% खात्री. लाईफमध्ये मित्र मैत्रिणी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड येतील जातील, एव्हरीवन इज टेम्पररी, बट आई इज परमनंट, जी आपल्या सुखात आणि दुःखात नेहमी आपल्या सोबत असते. या फिल्ममध्ये रेणुका शानी यांनी आईची भूमिका केली आणि शी इज आउटस्टँडिंग. इमोशनल सीन्स मध्ये काय जबरदस्त परफॉर्मन्स दिले त्यांनी. स्पेशली जर तुम्ही त्यांच्या डोळ्याकडे लक्ष द्या, त्यांच्या डोळ्यांमध्ये त्यांचे इमोशन दिसून येतात, विच विल डेफिनेटली मेक यू क्राय. अभिनय बेर्डे अराउंड 9 ते 10 वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे आणि त्यांचा पहिला चित्रपट ती सध्या काय करते होता, जो 2017 मध्ये आला होता. आणि त्या सिनेमानंतर उत्तर एक असा चित्रपट आहे ज्यामध्ये मला त्याची परफॉर्मन्स वर्थ वॉचिंग वाटली, मेमोरेबल वाटली. आणि खरं सांगू तर आज जर लक्ष्मीकांत बेर्डे सर असले असते तर त्यांना अभिनयचा हा चित्रपट बघून, त्याची परफॉर्मन्स बघून आनंद झाला असता. स्पेशली क्लायमॅक्सवाल्या सीनमध्ये ज्या प्रकारे अभिनयचा कॅरेक्टर त्याच्या आईला विनंती करतो, रिक्वेस्ट करतो, तर तो सीन कशाबद्दल आहे ते तर नाही सांगणार मी, बट दॅट वॉज द बिगेस्ट हार्ट ब्रेकिंग सीन फॉर मी. या फिल्ममध्ये निर्मिती सावंत आणि ऋता दुर्गुळे सुद्धा सपोर्टिंग कास्टमध्ये आहे आणि ॲज युजल त्यांचं काम चांगलं झालंय. त्यांना कोणताही कॅरेक्टर द्या, कोणताही रोल द्या, ते नेहमी त्यांचा 100% देतात. ऑनेस्टली आपल्याला या सगळ्या गोष्टी चित्रपटामध्ये काय इतके जास्त आवडतात, याचं सर्वात मोठं रिझन म्हणजे फिल्मचा स्क्रीन प्ले आणि डायलॉग, जे खूप जास्त इमोशनली एंगेजिंग आहे. सो हेड्स ऑफ टू द रायटर ऑफ दिस फिल्म. ऑन पेपर फिल्मची रायटिंग जितकी स्ट्रॉंग आहे तितका सिनेमॅटिकली सुंदर हा चित्रपट आहे, ज्यामध्ये फिल्मच्या डायरेक्टरने एकापेक्षा एक सिनेमॅटिक शॉट्स कॅप्चर केले आणि प्रत्येक सीनचा, प्रत्येक शॉटचा एक मिनिंग आहे. एक पण सीन वेस्ट जाऊन नाही दिला मिकजने. स्पेशली या फिल्म मध्ये एक शॉट आहे जिथे अभिनय बेर्डेच्या पायांच्या बोटांवरती फोकस केलाय आणि त्या सीनचा खरंच एक मिनिंग आहे, एक डीप मिनिंग आहे, जे फक्त सिनेफाय लोक समजू शकतात. इन टर्म्स ऑफ म्युझिक अँड सॉंग्स मला फिल्मची गाणी काही फारशी आवडली नाही, बट अगेन फिल्मचा बॅकग्राऊंड स्कोर सेकंड हाफ मध्ये माइंड ब्लोईंग अमेझिंग आहे, जो तुम्हाला नक्कीच आवडेल. बाकी ओव्हरऑल उत्तर नावाची मराठी फिल्म मला मनापासून खूप जास्त आवडली आणि या चित्रपटाला मी 5 आउट ऑफ 5 नाही, बट 100 आउट ऑफ 100 स्टार देईल. तुमच्यापैकी जर कोणी हा चित्रपट थिएटरमध्ये बघितला असेल, तुम्हाला किती आवडलाय कमेंट सेक्शनमध्ये एकदा नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.